जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 9 आणि ओवी क्रमांक 281 पर्यंत आपला अभ्यास मागच्याला पूर्ण झाला होता. आपण 274 ते 281 असा अभ्यास केला होता मागच्या वेळेला. पुन्हा नेहमीच्या पद्धतीप्रमाणे थोडासा विषय प्रवेश. 17व्या श्लोकावरती माऊली भाष्य करते आहे. पिताहमस्य जगतो माता धाता पितामहा वेद्यं पवित्रम ओंकार ऋक्साम यजुरेव च. भगवंत बोलतायत की या जगाचा पिता माता पोषणकर्ता पितामह म्हणजे आजोबा हे सर्व मी आहे. जाणण्याला योग्य पवित्र ओंकार ऋक् साम यजुस सर्व वेदही मीच आहे. वेद्यम जे जाणण्यास योग्य. त्याच्यावर माऊलीने भाष्य करताना असं म्हटलं होतं की षटशास्त्र जे आहेत, षट दर्शन म्हणतो आपण, त्यांच्यामध्ये मतभेद जरूर आहेत, पण त्यांची जी एकवाक्यता आहे ती या आत्मतत्वाच्याच ठिकाणी आहे. असं एक तत्व आहे, आत्मा म्हणा ब्रह्म म्हणा, या बाबतीत एकवाक्यता आहे. ते कसं आहे काय आहे या बाबतीत मतभेद असू शकतील. आणि पवित्रम ओंकारम फार सुंदर माऊलींनी वर्णन केलं की ब्रह्मबीजाला जणू काही फुटलेला तो अंकुर आहे. कारण ओंकार हे पहिलं व्यक्त जर गोष्ट काही या जगातली असेल, ओंकार घोष ध्वनी नाद आणि आकार अशा चार गोष्टींनी युक्त ब्रह्मा बीज म्हटलेलं आहे त्याला. कारण त्याला अध्यारोपाची भाषा आहे, सारखं तिथे जायला नको. जगताच्या संदर्भाने बोलणं सुरू आहे, त्यामुळे पण पहिलं स्फुरण एक ओहम, मी एकटा आहे. स्फुरण व्हायब्रेशन, आवाज, ओम. त्याचं जणू काही ते मंदिर आहे. माऊलीने फार सुंदर वर्णन केलं आहे. घोषध्वनी नाद आणि आकार हे राहण्याचं ते जणू काही मंदिर आहे. दुसऱ्या अर्थाने वाणीचाही त्याच्यामध्ये विचार केला आहे. आणि या ओंकाराच्या पोटात जी अ उ म अशी अक्षरं आहेत, या ओंकारापासूनच संपूर्ण जगत निर्माण झालं असं आपण मागच्याला बोललो. त्याच्यापासूनच आपली वर्णमाला निर्माण झाली, म्हणजे अक्षरं निर्माण झाली. वर्ण ज्याला म्हणतात, त्यांना स्वतःचे रंग आहेत म्हणून त्यांना वर्ण म्हणतात. जाऊ दे, वेगळा विषय आहे. पुन्हा खूप बारकावे असतात, वर्णमाला का म्हणतात. पण त्यांना त्यांचा त्यांचा आकार आणि हे सर्व वर्ण ओंकारापासून निर्माण होतात. आणि अक्षरांचे शब्द आणि शब्दांपासून पुढे वेद, शब्दराशी, वेद. त्यामुळे हा जो कुलक्रमू माऊलींचा शब्द 277व्या ओवीमधला हा जो कुलक्रम आहे की ओंकार, ओंकारापासून वेद, वेदापासून स्मृती, पुराणे, सर्व परमार्थ वाङ्मय असं आपण म्हणूया, हा कुलक्रम आहे. त्याच्यामध्ये कोण व्याप्त आहे? स्वाभाविकपणेच जो ओंकारापासून हे सर्व झालं असेल आणि ओंकाराला ब्रह्माचं जणू काही बीज असं म्हटलेलं आहे, किंवा त्या ब्रह्मरूपी बीजाला फुटलेला अंकुर म्हटलेला आहे. बीज नाही, अंकुर म्हटलेलं आहे.
अंकुर, पहिलं उगवलेलं, पहिलं जे काही येतं त्या बीजातून बाहेर, या दृष्टीने अंकुर. म्हणून जणू काही शब्द वापरायचा. कारण अध्यारोपाची भाषा आहे म्हणून. कारण नाहीतर अगदी शुद्ध मराठीत टेक्निकली स्पीकिंग अंकुर हा विकार आहे आणि तिथे तत्व तर ते निर्विकार आहे. म्हणून म्हणलं सारखं तिथे जायचं नाही. जगताचा संदर्भ सुरू आहे, तटस्थ लक्षणं सुरू आहे. मधनं मधनं स्मरण, त्याचं कोणाच्या मनात शंका येऊ नये म्हणून. आणि हे झाल्यानंतर जगताशी काय संबंध आहे, या जगाचं निर्माण जसं मी म्हणालो झालेलं आहे, त्याच्याशी माझा संबंध काय आहे हे सांगताना पुढचा श्लोक होता 18वा, की गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरुत प्रभव प्रलयस्थानम निधानम बीजमव्ययम. अप्रतिम श्लोक आहे, अप्रतिम. सगळे श्लोक अप्रतिम आहेत. प्रत्येक वेळेला मी हेच म्हणतो, का त्याचं आत्मनं जाणवलं पाहिजे, की अरे हो, काय काय देवाचं भव्य दिव्य स्वरूप आहे. आणि किती चुकीच्या कल्पना, किंवा चुकीच्या म्हणण्यापेक्षा किती सीमित कल्पना मी देव म्हटलं की माझ्या मनामध्ये येतात. व्यापक, या जगाची परम गती, गती तो आहे, तो भरता आहे, तो प्रभू आहे, तो साक्षी आहे, तो निवास आहे, तोच शरण जाण्यास योग्य आहे, तोच सुहृत आहे, तोच प्रभव पण आहे, प्रलय पण आहे, तोच जीवांचं स्थानही आहे, निधानही आहे, बीजही आहे, अव्यय आहे. आपल्या जीवनाचं कुठलं क्षेत्र राहिलं जे त्याने प्रभावित झालं नसेल? केला आपण याचा विचार मागच्या वेळेला. गती म्हणजे काय, प्रभू म्हणजे काय, साक्षी तो कसा आहे, निवास म्हणजे काय, सुहृतचा अर्थ आपण बघितला होता. प्रभव आणि प्रलय तर सरळ सरळच आहे. स्थान म्हणजे काय, निधान म्हणजे काय, हे सगळ्या शब्दांचा आपण अगदी सविस्तर अर्थ मागच्या वेळेला बघितला. खूप मी जसं म्हणालो की सूक्ष्म बारकावे आहेत या सगळ्या गोष्टींचे. पण हे जितके माझ्या स्मरणात राहतील तितकं, जे सगळ्यांची एक साधकांची समस्या असते ना, हो प्रेमच नाही वाटत परमेश्वराबद्दल, त्या नामस्मरणात प्रेमच येत नाही. याचं कारण आहे, तो कोण आहे हे समजलेलंच नाही आहे. कितीही ग्रंथ वाचले, कितीही प्रवचन ऐकली, समजलेलं नाही, समजलेलं लक्षात राहत नाही, लक्षात राहिलेलं वेळेवर आठवत नाही, आठवलेलं वापरता येत नाही, अनेक समस्या त्याच्यामध्ये. भगवंत स्वतः बोलतात आहेत, की मी काय काय आहे, काय काय करतो. म्हणून मी म्हणालो, की किती हे प्रतिक्षणी, हो प्रतिक्षणी त्याचं स्मरण होण्याची व्यवस्था खरं याच्यामध्ये आहे. करून घेतलं तर. त्यामुळे गती कर्मफलम, पुन्हा त्या सर्व अर्थाकडे नको जायला. त्याचा भरपूर विचार झालेला आहे. 281 ओवीपर्यंत आपण आलो होतो. गतीवर माऊलींचं भाष्य झालं, भरता झालं, प्रभू झालं, आणि प्रभूचंच वर्णन सुरू आहे. प्रभू म्हणजे स्वामी, आपण त्याचा विचार केला होता. प्रभू म्हणजे काय? त्यामुळे आकाशे सर्वत्र बसावे, वायूने नाव भरी उगे नसावे, पावके दहावे वर्षावे जळे. हे जे पंचमाभूतांचं नियमबद्ध कार्य सुरू आहे जगामध्ये, त्याच्यामध्ये आकाशाने सर्व ठिकाणी राहावं, वाऱ्याने क्षणभर देखील शांत नसावं, अग्नीनी जाळावं, मेघाने वर्षाव करावा. हे जे काय म्हणूया, जणू काही कोणाच्या तरी धाकानी हे सगळं सुरू आहे. कुठल्याही महाभूताची हिंमत नाही की हे उल्लंघन करेल त्या मर्यादेचं. अमेरिकेतला अग्नी असो, का भारतातला अग्नी असो, का मंगळावरचा असो,
अग्नीला जे कार्य दिलेलं आहे तेच तो करणार. कारण ते दिलेलं कोणी आहे हेच तर महत्त्वाचं आहे. तो प्रभू, तो प्रभू आहे. आजच्या अभ्यासाकडे वळताना 282 क्रमांकाची ओवी भगवंत पुढे बोलतात आहे, पर्वती बैसका न संडावी, समुद्री रेखा नोलांडावी, पृथ्वी या भूते वाहावी, हे आज्ञा माझी. माझी आज्ञा आहे ती. कशी मोडतील ते, की पर्वताने बसलेली जागा सोडू नये, समुद्राने मर्यादा ओलांडू नये आणि पृथ्वीने सर्व भूतांचे ओझे व्हावे, ही माझी आज्ञा आहे. पंचमहाभूत त्याच्या आज्ञेनुसार काम करत आहेत. बरेच वेळा आपण बोललो आहे की कल्पना करा, नाही तर एवढं पाणी पृथ्वीवरती आहे. आपण आज विज्ञान सांगतं आपल्याला 70% जास्त. आपल्या नेहमीच्या शुद्ध मराठीत लॉजिकप्रमाणे पृथ्वी विरघळून जायला पाहिजे होती. कल्पना करा ना, आपण कधी करतो का अशा कल्पना? का नाही विरघळत? नाही विरघळू शकत. मर्यादा लक्ष्मण रेखा आखून दिलेली आहे. आता त्याला आपण गोपालकृष्ण रेखा म्हणूया. भगवंताची रेखा आखून दिली आहे. तुला हे काम आहे, तुला ते काम आहे. दोघांना एकत्र सुखाने नांदायचं आहे, पाणी आणि पृथ्वी. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण हाले, जो जगाते चाळिता. अरे मी बोलविले तरच वेद बोलतो, मी चालविले तर सूर्य चालतो, जो जगाचा चालक आहे तो प्राण मी हलविला तर हालतो. भगवंत वर्णन करतात आहेत, काय सामर्थ्य आहे, अप्रतिहत सामर्थ्य आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक. आणि मी माझं काय तुणतुणं घेऊन फिरत असतो रोज सकाळी उठल्यापासून. मी येऊ आहे, मी तेव्हा आहे, मी काय केलं, मी कोण आहे माहिती आहे का, माझं ज्ञान किती. रामकृष्ण हरी, त्याला दुसरा शब्दच नाही आहे. म्हणून मी म्हणालो अप्रतिम श्लोक आहे. रोज म्हणावा नाही तर सकाळी उठून, म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना डोकं ठिकाणावर राहण्यासाठी. आहे अजून पुढे बरंच वर्णन आहे. मियाची नियमिला सांता, काळ ग्रासितसे भूता, ये म्हणियागते पांडुसुता सकळे जयाची. 284 क्रमांकाची ओवी, की अर्जुना माझ्याकडून आज्ञा झाली असता मृत्यू हा भूतांचा ग्रास करतो. मियाची नियमिला सांता, तो एकच शब्द आहे खरं, इथे वेगळा छापला गेला. नियमिला सांता, माझ्या नियमाप्रमाणे मी सांगितल्यामुळे माझी आज्ञा झाली म्हणून हा मृत्यू भूतांचा ग्रास करतो. सारांश, सर्व देवदेवता आणि पंचमहाभूते ज्याची आज्ञा पाळणारे आहेत. इतकं सामर्थ्य ज्याच्यापाशी असतं त्याला प्रभू असं म्हणतात, त्याला स्वामी असं म्हणतात. म्हणून त्याला त्रैलोक्याचा स्वामी असं म्हणतात. त्रैलोक्याचा स्वामी आहे तो. पुरुष सूक्तामध्ये विराट स्वरूपाचं वर्णन आहे त्याच्या. ऐसा जो समर्थू, सामर्थ्याचं वर्णन केलं आहे आणि पुढे म्हटलंय ऐसा जो समर्थू, तो मी जगाचा नाथू. ऐसा जो समर्थू, तो मी जगाचा नाथू, आणि गगना ऐसा साक्षी भूतू, तोही मीची. असा जो सर्व काही करण्यास न करण्यास व विपरीत करण्यास समर्थ आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, असं ज्याचं सामर्थ्य आहे तो जगाचा नाथ मी आहे, जगाचा नाथू म्हटलेला आहे. आणि जो आकाशाप्रमाणे उदासीन राहून सर्व द्रष्टा आहे, तो साक्षी देखील मीच आहे. इतकं सगळं करून परमपूज्य काकांचा एक शब्द आहे, सगळ्या जगाची निर्मिती एवढी सगळी केली आणि तो या जगासंबंधी काय आहे, बेखबर आहे, असं काका म्हणतात.
बेखबर. बेखबर म्हणजे साक्षी. म्हणजे शुद्ध मराठीत देर इज नो इंटरफिअरन्स. एकदा व्यवस्था बसवून दिलेली आहे, बस संपला विषय. आता जीवाला काय सांगणं सांगितलेलं आहे अख्ख्या भगवद्गीतेत, तेच भगवंत सांगतात आहे. आता तू आणि तुझं कर्म, कर्मफलाचा सिद्धांत, कर्म विपाकाचं शास्त्र, तेच कर्म तुला बंधनातही टाकू शकतं, तेच कर्म तुला बंधनातून सोडवू शकतं. आणि हे क्रियमाण कर्म स्वातंत्र्य तुला दिलेलं आहे, असं आपल्या सर्वांना मनुष्य जन्म देऊन सुचवलेलं आहे. पण त्याची भूमिका काय आहे? उदासीन सर्वद्रष्टा, सूर्याप्रमाणे नेहमीचा दृष्टांत. सूर्य पाप करायला सांगतही नाही, पुण्य करायलाही सांगत नाही, पण त्याच्याशिवाय करता येत नाही कर्म. ही भूमिका त्याची आहे. समर्थ आहे, जगाचा नाथ आहे. इही नामरूपी आघवा, जो भरला असे पांडवा, आणि नामरूपांचाही बोलावा आपण चिजो. काय म्हणते माऊली? की अर्जुना, या नामरूपात जो पूर्ण भरला आहे आणि जो आपणच या नामरूपांना आधार आहे. निवास या शब्दावरती माऊली भाष्य करते आहे. निवास, सर्व भूतांचं निवासस्थान मी आहे. निवास याचा अर्थ माऊलीने इथे आधार असा केलेला आहे. नामरूपांचा तो आधार, हे नामरूपात तो पूर्ण भरला आहे. ओम पूर्णम अधः पूर्णम इदम. इदम म्हणजे हे सर्व, इथे जे वर्णन केलं आहे नामरूपाचं संपूर्ण जगत. आणि अधः म्हणजे तो दोन्ही रूपांनी पूर्णच आहे. तो दोन्ही रूपांनी पूर्ण आहे. ओम पूर्णम अधः किंवा ओम पूर्णमदः पूर्णमिदम, आपण जे नेहमी म्हणतो शांतीपाठ बृहदारण्यकाचा. नामरूपात तोच भरलेला आहे, त्याचाच आधार त्याला आहे. कारण रज्जू शिवाय सर्पात काय आहे तुम्ही सांगा? किंवा तो सर्प रज्जुमयच आहे, त्याला दुसरं अस्तित्वच नाही आहे, हे सांगणं सुरू आहे. नामरूपात तो व्यापून आहे. म्हणून तर आचार्य अध्यारोपित नामरूप कर्मद्वारेण ब्रह्मनिर्दिश्यते असं म्हणतात. ज्या अर्थी सर्प दिसतोय त्या अर्थी तिथे रज्जू असलीच पाहिजे. कारण रज्जू नसेल तर सर्प संभवतच नाही. निवास म्हणजे आधार, सर्व नामरूपांचा आधार तो आहे. या निवासावर भाष्य करताना माऊली अजून पुढे बोलतात, जैसे जळाचे कल्लोळ आणि कल्लोळी आथी जळ, ऐसेनी वसवी तसे सकळ तो निवास मी. जसे पाण्याच्या लाटा पाण्याच्या आधारावर असतात. आधार शब्दाचे अनेक अर्थ होतात, त्यात नामरूपांना आधार तो आहे. कोणत्या पद्धतीने आहे ते सांगताना माऊलीने दृष्टांत दिला की पाण्याच्या लाटेला आधार कशाचा असतो? पाण्याचा. पण मग काय लाट नावाचं काही वेगळं काही प्रकरण आहे का? जसं लाकूड पाण्यावर तरंगतं, तसं लाकूड कसा वेगळा पदार्थ आहे पाण्यापासून, तशी लाट वेगळा पदार्थ आहे का? तर नाही. त्या लाटात पाणी असते, पाणीच. समस्या ही आहे, मला लाट दिसते, मला दागिना दिसतो, मला सोनं दिसतच नाही. त्याचंच कौतुक दागिन्याचं. याप्रमाणे जो सर्वात राहतो आणि आपल्या ठिकाणी सर्वांना राहवितो, तो निवास मी आहे. मातीनी जर म्हटलं मी आधार काढून घेते तर घट राहील का? सोन्याने म्हटलं मी आधार काढून घेतो तर दागिने राहतील का? नाही राहू शकत. याला म्हणायचं निवास. हा निवास आहे. म्हणून माऊलींनी जैसे जळाचे कल्लोळ आणि कल्लोळी अति जळ, सुंदर दृष्टांत दिलेला आहे.
कारण मला म्हणजे आपल्या सर्वांचा अनुभव गृहीत धरून पहिले असं म्हटलं की नामरूप, कारण मला सगळा अनुभव नामरूपांचाच सुरू आहे अखंड सातत्याने. त्या नामरूपांचा आधार त्याच्यामध्ये तो पूर्ण भरला आहे. कोणत्या पद्धतीने? तर जैसे जळाचे कल्लोळ आणि कल्लोळी आथी जळ, जो मज होय अनन्य शरण. पुढे बोलतायत, निवास या शब्दावर भाष्य करून झालं, आता शरण शब्दावर माऊली भाष्य करते आहे. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीच एकू. माझ्या वाचून अन्य कोणीही रक्षण करता नाही, असे मानून जो मला शरण येतो, त्याचे मी जन्म मरणाचे दुःख निवारण करतो. याकरता शरण येण्यास योग्य मीच एक आहे. काय आहे, भगवंताला शरण मी आहे असं मलाही वाटतं. पण गंमत तीच आहे, मी त्याला शरण आहे असं मला वाटणं आणि मी त्याला शरण आहे असं त्याला माझ्या बाबतीत वाटणं खूप जमीन आसमानचा फरक आहे. हे इथे सांगणं सुरू आहे. कारण केवढं मोठं फल तो देतो आहे, जन्म मरणांचं दुःख म्हणजे मोक्ष साध्या भाषेत म्हणूया. पण त्याच्यासाठी अनन्य शरण असे दोन शब्द आहेत. माझी समस्या ही आहे, ना मी अनन्य आहे, ना मी शरण आहे. अजूनही मला माझ्या बुद्धीचा इतका अहंकार आहे की मला वाटतं उपनिषद आणि भगवद्गीताने सगळ्याचा अभ्यास करूनच माझ्या बुद्धीच्या सामर्थ्यावरती जे काही मिळवायचं आहे, जणू काही परमार्थ प्रांतात काहीतरी मिळवायचंच असतं, ते नित्य प्राप्त आहे, हेही तो बुद्धिमान मनुष्य विसरून जातो हे बोलत असताना. आणि भगवंतांनी एकदा 7व्या अध्यायात सुद्धा सांगून ठेवलेलं आहे, दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया, मामेव ये प्रपद्यन्ते माया मितांतरंती ते. दैवी ही एषा, अरे माझी आहे शक्ती ती, माया नावाची शक्ती, तिचं मोहित करण्याचं सामर्थ्य जीवाला हे माझं आहे. तिला तरुण जाणं इतकं सोपं वाटलं का तुला? कोण तरुण जातात? मामेव ये प्रपद्यन्ते माया मितांतरंती ते. तेच या ओवीत सांगणं सुरू आहे, जे अनन्य शरण मला येतात. कारण शरण न जाण्याचं कारण फक्त अहंकार एवढाच असतं, दुसरं काहीही नाही. आणि तो अहंकार तर तोच तर फिरवतोय मला या जन्ममरणाच्या रहाटगाडग्यामध्ये. अहंकाराचा जोपर्यंत निराश होत नाही तोपर्यंत ज्ञानप्राप्ती नाही, हा तर सिद्धांतच आहे. आता तो अहंकाराचे स्थूल आणि सूक्ष्म रूप वगैरे तो वेगळा विषय झाला. पण देहबुद्धी गेली बळकट आणि ब्रह्म पाहो गेला धीट, कसं चालेल? समर्थांनी आठवण करून दिलेली आहे. तो दृश्याने रुधली वाट परब्रह्माची. अहंकाराशिवाय ज्ञान नाही. आणि अहंकारच जे आहे, जे मला शरण जाऊ देत नाही त्या परमेश्वराला, त्या भगवंताला. आणि तो भगवंत स्वतःचं स्वरूप माझ्यासमोर प्रकट करतोय, सांगतोय की मी कोण आहे. प्रत्येक जीवाच्या जीवनामध्ये काय महत्त्वाची भूमिका भगवंताची आहे ते आपण याच्यातून शिकतोय. आणि शरण येण्यास योग्य मीच एक आहे. मीची एक अनेकपणे वेगळा लेनी प्रकृती गुणे, जीत जगाचेनी प्राणे वर्तत असे. 289 क्रमांकाची होय. की प्रकृतीच्या सत्व रजतम या वेगवेगळ्या गुणांना अनुसरून जगत असलेल्या जगाचा जो प्राण आहे, प्रकृती आपल्याला माहित आहे त्रिगुणात्मक आहे. अव्यक्त नामनी परमेश शक्ती रनांद विद्या त्रिगुणात्मिका परा, आचार्य बोलतात विवेक चूडामणीमध्ये. त्रिगुणात्मक आहे. त्या प्रकृतीचा म्हणजे त्या जगाचा प्राण, ज्याला वेदांत शास्त्रात काय म्हटलंय, समष्टी प्राण म्हणतात, त्या प्राणाच्या रूपाने मीच एक अनेकपणे व्यवहार करीत असतो.
काय इतके बारकावे आहेत ना, इतके सूक्ष्म पदर आहेत. फार सुंदर विचार आहेत सगळेच. आपण त्याच्यावर चिंतन करतो म्हटलं तर. कारण प्राण म्हणजे शक्ती, शक्ती म्हणजे एनर्जी. आज आधुनिक विज्ञान सांगतंय आपल्याला व्हॉट इज द रोल एनर्जी इज प्लेइंग. अजूनही डार्क मॅटर, डार्क एनर्जी, काय काय ते चालले आहेत संशोधनं, अजून समजलेलं नाही आहे. फिफ्थ फोर्स. मुद्दा इथे हे जो समष्टी प्राण म्हटलेला आहे, कारण कार्य म्हटलं की शक्ती लागते, शक्ती म्हणजे एनर्जी, म्हणून मी हे मध्येच बोललो. पण हा जो समष्टी प्राण आहे, तो कोण आहे? भगवंत म्हणतात, अरे तो मीच आहे. आणि म्हणून अनेकपणे व्यवहार करतो आहे. कारण मुळात संकल्पच काय होता? एकोहम बहुस्याम प्रजायेय. मी एकटा आहे, मी बहु व्हावं, म्हणजे त्या संकल्पातच आहे. एकच जो आहे तो बहु झालेला आहे. तो एकच भगवंत प्राणाच्या रूपाने बहु म्हणजे अनेकपणे व्यवहार करीत असतो. पुढे सुऋत शब्दावरती भाष्य करताना माऊलीने सुंदर ओवी 290 क्रमांकाची, जैसा समुद्र थिल्लर न म्हणता भलतेथ बिंबे सविता, तैसा ब्रह्मादी सर्वा भूता सुऋत तो मी. सूर्य जसा हा समुद्र हे डबके असे न म्हणता कोणत्याही पाण्यात प्रतिबिंबित होतो, त्याप्रमाणे ब्रह्मदेव आदी करून सर्व भूतात जीवरूपाने जो प्रतिबिंबित आहे तो सुऋत मी आहे. सुऋत मी आहे. सुऋत शब्दाची व्याख्या आपण काय शिकलो होतो? प्रत्युपकार, प्रत्युपकारानपेक्ष सन उपकारी. प्रति उपकाराची अपेक्षा न करता जो कृपा करतो, उपकार करतो, न मागता कृपा करतो, त्यालाच कृपा म्हणतात, त्यालाच सुहृत म्हणतात. मागितल्यानंतर मदत करणारा असेल त्याला मित्र म्हणतात. सुहृत शब्दाचा अगदी विशिष्ट अर्थ आहे, आपण त्याचा केला होता मागच्याला विचार. पण हा सुहृत कसा आहे हे सांगताना माऊलींनी फारच सुंदर दृष्टांत दिलेला आहे. की एवढा प्रचंड सूर्य, आज आपल्याला माहिती आहे की ती प्रचंड मोठा तारा तो आहे पृथ्वीच्या मानाने सुद्धा. पण तो असं म्हणतो का कधी की हा समुद्र आहे, तो जरा मला शोभेल असा त्याचा व्याप आहे, त्याच्यातच मी प्रतिबिंबित होईन, या डबक्यामध्ये होणार नाही छोटंसं. सुंदर दृष्टांत आहे बा. असं तो कधीच म्हणत नाही. मुद्दा, अरे ती एवढीशी मुंगी जरी असली, जाऊ द्या मुंगी, सिंगल सेल अमिबा, ते ब्रह्मदेव ज्यांनी या संपूर्ण जगाची निर्मिती केली, या सर्व भूतांमध्ये जीवरूपाने तो प्रतिबिंबित आहे. किती दयाळू त्यांनी असावं, किती कृपाळू असावं, त्याचं एवढं अप्रतिहत सामर्थ्य आपण समजून घेतोय, अभ्यासतो आहे. पण कितीही सूक्ष्म जीव असो, की कितीही सामर्थ्य संपन्न ब्रह्मदेवासारखा जीव असो, सर्वांमध्ये सारखेपणाने प्रतिबिंबित, सारखेपणाने चिदाभास या रूपाने. त्या छोटे किडामुंगीन या प्राण्यांचा आपण ज्यांना क्षुल्लक प्राणी समजतो, त्यांच्या बुद्धीचा विकास नसेल झाला, त्यांचं अंतःकरण विकसित नसेल, म्हणून मनुष्य प्राणी सर्वश्रेष्ठ समजला जातो, अत्यंत विकसित अंतःकरण म्हणजे बुद्धी. पण चिदाभासात फरक नाही आहे. तीच जाणीव त्या एवढ्याशा किड्यामुंगीमध्ये सुद्धा असते, म्हणून तर त्याला हात लावला की ते प्रतिक्रिया ताबडतोब तिथे ते दूर पळतं किंवा अंग आकर्षून घेतं, जे काय असेल ते त्यांची संरक्षणाची चेतनाशक्ती कुठून आली? हे ज्ञान तिथे एवढूशा त्या प्राण्यामध्ये कुठून आलं? असे आपण विचारच करत नाही. समुद्र नाही, म्हणजे तो समुद्र मोठा आहे म्हणून त्याच्यात प्रतिबिंबित जसं होतो, तो सूर्य म्हणत नाही. आणि थिल्लर म्हणजे डबकं, क्षुद्र. थिल्लर म्हणजे क्षुद्र, आपल्याला माहिती आहे. म्हणून त्याला सुहृत म्हणतात.
तर मला थोडं सामर्थ्य प्राप्त झालं, मी माझ्याबद्दल बोलतो, कुठलंही सामर्थ्य असू दे, आर्थिक सामर्थ्य असू दे, शारीरिक असू दे, थोडं काही प्राप्त झालं की लगेच काय होतं, जो कमी सामर्थ्य संपन्न आहे त्याच्याबद्दल मनामध्ये कोणता भाव निर्माण होतो, किंवा माझ्यापेक्षा जास्त सामर्थ्य संपन्न भेटला तर त्याच्याबद्दल कोणता भाव निर्माण होतो, सांगण्याची आवश्यकता नाही. कुठलाही भेदभाव त्याच्या ठिकाणी नाही. फक्त कृपा करणे हाच त्याचा स्वभाव आहे. श्रुत आहे तो, मीचिगा पांडवा या त्रिभुवनासी बोलावा, सृष्टी क्षय प्रभवा, मूळ ते मी. प्रभव, प्रलय या दोन शब्दांवर माऊली भाष्य करते की अर्जुना, या त्रिभुवनाला जीवन देणारा मी आहे, आणि या त्रिभुवनाच्या उत्पत्ती स्थिती नाशाला जे मूळ कारण ते मी आहे. आपण प्रभू या शब्दामध्ये विचार केलाच होता या गोष्टीचा, त्याचं सामर्थ्यच आहे ते. म्हणजे कल्पना करा, इतके आपण कल्पनाही करू शकत नाही खरं. मनुष्य, मनुष्येतर प्राणी, वनस्पती, पक्षी, पशु, आपण अनंत कोटी जीव या जगामध्ये आहेत आणि सर्वांचं जीवन तो चालवतो आहे. आणि तरीही माझ्या शुद्ध भावनेला तो प्रतिसाद देतोच आहे, असं नाही म्हणत. मला एखाद दिवशी व्यस्तता असेल तर मी कटकट, माझ्या चिडचिड होते आपली साध्या भाषेत. इरिटेशन, काय तुला माहिती आहे का माझ्या मागे किती काम आहे, 1000 लोकांना मला सांभाळावं लागतं, तुझ्या एकट्याकडे कुठे म्हण. हे म्हणणं माझं काम आहे, त्याचं काम नाही आहे. कल्पना करून तर आपण, म्हणून तर म्हणलं ना, परमपूज्य काका नेहमी सांगतात, आपली तुलना ईश्वराशी करावी, दुसरं काही करावं लागत नाही अहंकार गळून जाण्यासाठी. 4 गोष्टी मला जास्त कराव्या लागल्या तर मी चिडचिड करतो की तुझ्या एकट्याचं बघण्यासाठी माझ्याकडे वेळ आहे का. तो अनंत कोटी जीवांचं जीवन चालवतोय तो, आणि तरीही जस खऱ्या शुद्ध भावनेनी अनन्य शरण मी होऊन त्याला साद घातली तर मला तो प्रतिसाद देतो. असा तो भगवंत. बीज रुखाते प्रसवे, मग ते रुखपण बीजी सामावे, तैसे संकल्पे होय आघवे, पाठी संकल्पी मिळे. 292 क्रमांकाची ओळी. की बीज वृक्षाला जन्म देते, माहिती आहे आपल्याला. बीज वृक्षाला जन्म देतं, बी आपण पेरतो जमिनीत, वृक्ष निर्माण होऊ शकतो. आणि मग तो वृक्ष शाखोपशाखांनी संपन्न झाला असता त्या वृक्षाचा वृक्षपणा पुन्हा बीजात समाविष्ट होतो, नवीन बीज तयार होतो की नाही. त्याप्रमाणे माझ्या सृष्टी संकल्पापासून सर्व जगत उत्पन्न होते आणि नंतर नाशाच्या संकल्पात लय पावते. स्थानम या शब्दावरती माऊली भाष्य करते आहे. स्थानम, सर्व जीवांचं स्थान मी आहे, बीजरूपी स्थान मी आहे. हे सगळं वाचल्यानंतर सुद्धा जे नास्तिक म्हणून मिरवतात की नाही, त्यांच्या बुद्धीची फक्त धन्य आहे एवढंच म्हणू शकतो आपण. फक्त धन्य आहे. गुलाबाचं बी पेरल्यावर गुलाबच उगवतो, मोगरा उगवत नाही. त्याचं स्पष्टीकरण ती मंडळी देऊ शकतात, नाही देऊ शकत. अनेक गोष्टींचं स्पष्टीकरण ती देऊ शकत नाही, पण मान्य करत नाही. अशी एखादी शक्ती आहे. ते मान्य करोत का न करोत, प्रश्न आहे. मी मान्य करतो असं मला वाटतं, पण अखंड विस्मरण आहे त्याचं, अखंड विस्मरण आहे. म्हणून तर मग नारद भक्तिसूत्रामध्ये सूत्र आहे, तद विस्मरणे परम व्याकुलता, हे खऱ्या भक्ताचं लक्षण आहे. त्याला म्हणतात अनन्य शरण, त्याला जन्मदुःखाच्या मरणातून ते भगवंत सोडवतात. निरंतर येणारच आहे पुढे, निरंतर त्याचं स्मरण आहे, निरंतर. आणि हे निरंतर स्मरण करण्याची सोय या ओव्यांच्या आणि या श्लोकाच्या माध्यमातून आपल्याला लाभते आहे. किती विविध पद्धतीने भगवंताचं स्मरण मला होऊ शकतं, की माझ्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणी त्याची काय भूमिका आहे.
हे आपल्याला त्याच्यात दिसून येत आहे. आणि इथे स्थानम या शब्दावरती माऊली भाष्य करते आहे की हे तर जगत दिसतंय, जीव म्हणून आपण सर्वजण जगतो आहोत या जगतामध्ये. पण नंतर म्हणजे या श्लोकामध्ये मी मागच्या वेळेला बोललो होतो, दोन शब्द आलेले आहेत. कोणते? निवास आणि स्थान. बरोबर विचार केला तर दोन्ही एकाच अर्थाचे शब्द वाटतात, है की नाही? निवास म्हणजे राहण्याचं ठिकाण, स्थान म्हणजे राहण्याचं ठिकाण. आपण तेव्हा थोडा विचार केला होता. तोच विचार इथे आता पुढे आपल्यासमोर येतोय पुन्हा एकदा, की स्थानम एक अजून एका दृष्टीने जर आपण विचार केला तर निवास या शब्दामध्ये तात्पुरता असा भाव व्यक्त होतो. आणि स्थान या शब्दामध्ये आपण नेहमीचा, म्हणजे ज्याला अव्यक्त किंवा बीज इथे जे म्हटलेलं आहे, असा भाव व्यक्त होतो. याच अर्थाने आपण आता व्यवहारात म्हणतो की नाही, सध्या तुमचा निवास कुठे आहे हो? सध्या तुमचा निवास कुठे आहे? म्हणजे काय? सध्या तुम्ही कुठे राहता किंवा तुमचा निवास कुठे आहे? सध्या शब्द जरी नाही वापरला, निवास कुठे आहे म्हणजे काय? हा तात्पुरता आहे. आपण कुठे गावाला गेलो, 4 दिवस कोणाकडे राहिलो, निवास सध्या माझा तिथे आहे. भाड्याचं घर आहे, राहतं घर. शुद्ध मराठीत परमनंट नाही आहे निवास. म्हणजे इथे जर त्या या संदर्भाला हे लावून घेतो म्हटलं, तर हे जे व्यक्त जगत आणि त्यात व्यक्त हा माझा देह आणि मी जीव म्हणून जे काही चाललंय जीवन, काय आहे? निवास. म्हणजे या माझ्या चालू या जगताला सुद्धा आणि जीवरूपी मला नामरूपांना थोडक्यात आधार कोणाचा आहे? त्याचाच आहे. म्हणून तो माझा निवास पण आहे. पण हे सर्व झाल्यानंतर कल्पांत जेव्हा होतो तेव्हा तेव्हा कुठे जातात सर्व जीव? अव्यक्त नावाच्या तत्वामध्ये बीज रूपाने राहतात की नाही? त्याला म्हणायचं स्थान. परमनंट. तिथून सुटका नाही जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत. म्हणून पहा, असं आपण म्हणू शकतो वैकुंठ निवासी असं म्हणतात की नाही? अजून एक थोडासा एक विचार. वैकुंठ निवासी, निवासी का बरं म्हटलं? असं म्हणू शकतो आपण, कारण क्रममुक्ती आहे ना. नेहमीसाठी वैकुंठात नाही राहणार आहे. नंतर जिथे जायचं आहे तिथे जाणार आहे, ते स्थान आहे. असो, निवास आणि स्थान या शब्दामध्ये आपण थोडासा अर्थ समजून घेतला की दोन्ही शब्द इथे आलेले आहेत एकाच श्लोकामध्ये, एकाच अर्थाचे असं वाटतं, पण फरक आहे. आणि स्थान म्हणजे आपण बघितलं की कल्पांताच्या शेवटी बीजरूपाने तिथे तो जीव राहतो. आणि ऐसा जगाचे बीज जो संकल्पू अव्यक्त वासना रूपू तया कल्पांती जेथ निक्षेपू होय ते मी. 293 क्रमांकाची ओवी. की मी एक असलेला अनेक रूपाने व्हावे, असा जो जगाला बीजभूत संकल्प, मगाशी बोललो आपण, एकोहम बहुस्या, तो मेघातील तुषारांप्रमाणे असलेल्या अनंत जीवांच्या बुद्धिवासनांचे सूक्ष्म रूप आणि प्रत्यक्षाला विषय न होणारे मायारूप जे अव्यक्त, या तिघांचा ठेवा त्या कल्पाच्या शेवटी ज्याचे ठिकाणी राहतो ते निधान मी आहे. निक्षेप म्हणजे निधान, भांडार. शेवटी हे अव्यक्त नावाचं तत्व आपण जे बोलतो, ज्याच्यामध्ये हे बीज रूपाने सर्व जीव राहतात, त्याला अनंत जीवांच्या बुद्धिवासनांचे सूक्ष्म रूप म्हटलेलं आहे.
प्रत्यक्षाला विषय न होणारे मायारूप जे अव्यक्त. पण हे अव्यक्त नावाच्या तत्वाला पुन्हा आधार कोणाचा आहे? आता तिथे व्यक्त काहीही नाही. तिथे ती सांभाळते, तेव्हा त्या मायेला ते काय म्हटलेलं आहे तिथे? प्रधान. तिचं नावच प्रधान आहे. प्रकर्षाने सांभाळते, प्रधान. पण पुन्हा त्या अव्यक्त मायेला तिथे आधार कोणाचा आहे? पुन्हा भगवंत म्हणतात, माझाच आहे, मीच ते निधान आहे, मीच ते सांभाळतो. आणि पुन्हा फिरून नवीन जगाच्या निर्मितीची जेव्हा वेळ येते, तेव्हा त्या त्या जीवांच्या कर्माप्रमाणे पुन्हा फिरून काय होते? विसृजामी पुनः पुन्हा. याच अध्यायात आपण शिकलो. प्रकृतीम स्वामवष्टभ्य विसृजामी पुनः पुन्हा. भूतग्राममिम कृत्स्न ममशम सर्व ते जगत. झाला विचार करू. ते निधान मी आहे, भगवंत म्हणतात. निक्षेप. आणि निक्षेप कालांतर उपभोग्यम प्राणिनाम. कालांतराने उपभोगावायचे जे कर्म आपल्या सर्व जीवांची, ज्याला संचित म्हणतात, ज्याला इथे बुद्धिवासनांचं सूक्ष्म रूप म्हटलेलं आहे, त्याचं निधान. इये नामरूपे लोटती, वर्ण व्यक्ती आटती, जातीचे भेद फिटती, जे आकार नाही. 294 क्रमांकाची उभी आहे की जेव्हा कल्पाच्या शेवटी ही जगाची नामरूपे नाहीशी होतात, ब्राह्मणादी वर्ण व देहादी व्यक्ती आटून जातात, तसेच जरायुजादी प्राण्यांचे वर्ग नाहीसे होतात, तेव्हा कोणताच आकार राहत नाही. त्याला कुठलाच आकार नाही. आकार कशाला असतो? मॅटर, फक्त. एनर्जी, नो आकार. आणि म्हणून त्याला आकार नसल्यामुळे त्याला काय म्हणतात? अव्यक्त म्हणतात. आणि त्याला बीज म्हटलं का? बीज शब्द का वापरला होता? त्याला अव्यक्त आहे, ठीक आहे, हे सगळं निधान आहे, ठीक आहे, बीज का म्हटलं? कारण बीज त्यालाच म्हणतात ज्याच्यातून वृक्षाच्या उत्पत्तीची संभावना आहे, त्याला बीज म्हणतात. कल्पाच्या शेवटी जे सगळं संपलं असतं तर भागच वेगळा, मग त्याला बीज म्हणता आलंच नसतं. आणि शुद्ध मराठीत अशी आर्ग्युमेंट करता आली असती, मग घाई काय आहे? कल्पाच्या शेवटी सगळेच मुक्त होणार आहेत, घेऊ अजून एक, जी काय जन्म द्यायच्या त्या देवाला. चालत नाही, परत यावं लागतं. अनेक वेळा आपण ऐकलेलं आहे. सुटका नाही आहे, इतकं जबरदस्त. कारण पुन्हा त्याचीच निर्मिती आहे, त्याचंच शास्त्र आहे, त्याचीच व्यवस्था आहे. सुटका नाही. त्याच्या आज्ञेने आपण मगाशीच पंचमहाभूतसुद्धा, एवढ्या मोठ्या सामर्थ्यसंपन्न पंचमहाभूत विचार केला तर, पण त्याच्या आज्ञेने वागतात आहे, तर आपल्यासारखा क्षुल्लक जीव को आहे त्याच्यासमोर. हे आहे त्याचं सामर्थ्य, हे आहे त्याचं महात्म्य आपल्या जीवनातलं. प्रत्येक क्षणी आपल्या जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करणारं त्याचं अस्तित्व आहे. जे नाकारतात त्यांना नाकारू दे, पण मी स्वीकारतो, पण माझ्या स्मरणात राहत नाही, कारण मी त्या नामरूपांमध्ये इतका गर्क असतो की तिथे नारद मुनी म्हणतात की तद विस्मरणे परम व्याकुलता. आणि मला दिवसात एकदा जरी आठवण झाली परमेश्वराची, तर मी स्वतःला धन्य समजतो. अरे हा देवाची आठवण झाली बरं का. इतकी वाईट अवस्था. तै संकल्प वासना संस्कार. माऊली आता अव्ययम या शेवटच्या शब्दावर भाष्य करते. तै संकल्प वासना संस्कार मागवते रचावया रचावया आकार, जेथ राहोनी असती अमर, ते निधान मी. की तेव्हा ईश्वराचा संकल्प, 2 अनंत जीवांच्या बुद्धिवासना, आणि 3 पूर्वकल्पातील जगदुत्पत्तीचे ईश्वराश्रित असलेले संस्कार. ही 3 कारणे जगाचा आकार पुनश्च घडण्याकरता ज्या ठिकाणी अमर होऊन असतात, ते निधान मी आहे. अव्यय, अव्यय शब्दाचा अर्थ अमर. अव्यय, ज्याचा कधीच व्यय होत नाही, असं अव्यय. म्हणून अमर. आणि अमर का म्हटलं तर हे चक्र जे आहे ते अनादी कालापासून. अहो पण कधीतरी पहिलं अनादी म्हटल्यानंतर विषय संपला. अनादी.
वर्तुळावरचा पहिला बिंदू नाही दाखवता येत. वर्तुळ अनादी. काय अनादी आहे? तर ईश्वराचा संकल्प. तो संकल्प करतो म्हणजे मुळात काय सुरू आहे? या जगाची निर्मिती कशी अनादी आहे सांगणं सुरू आहे. मग त्या जगाच्या निर्मितीला 3 कारणं इथे दिलेली आहेत. एक ईश्वराचा संकल्प, जो आपण मगाशीपासून बोलतोय अध्यारोप. 2 अनंत जीवांच्या बुद्धिवासना, सर्व जीवांची कर्म, पुन्हा जी अव्यक्त तत्वामध्ये बीजरूपाने राहतात असं आपण बोललो. आणि पूर्वकल्पातील जगदुत्पत्तीचे ईश्वराश्रित असलेले संस्कार. जगाची उत्पत्ती करण्याचा जो संस्कार ब्रह्मदेवाचा आहे, दर वेळेला तो ज्ञानाचं तप करतो. भागवतातला विषय आहे तो. आणि मग त्याला स्मरण होतं, मागच्या वेळेला जसं केलं होतंस ना तू जग निर्माण, तसं पुन्हा कर. त्याला आठवतं, अरे हो, हे 3 कारणं आहे म्हणून जगाचा आकार आपल्याला दिसतो. आणि आकार घडण्याकरता ते ज्या ठिकाणी अमर होऊन असतात, दॅट्स वाय नथिंग डिड नॉट कम आउट ऑफ समथिंग. समथिंग वॉज देअर. थोडंसं पुन्हा विज्ञानाची गंमत मध्येच आणायला मला आवडत असतं. बिग बँग म्हणतो ना, समथिंग केम आउट ऑफ नथिंग. नथिंग नाही, तिथे आहे या अव्यक्त आहे एवढं निश्चित, व्यक्त नाही. व्यक्त जेव्हा होतं तेव्हाच तर जगाची निर्मिती आहे. दॅट इज द मोमेंट ऑफ बिग बँग. असो, तर हे जिथे सुरक्षित ठेवल्या जातं, ते जे भांडार, ते जे सुरक्षित ठेवण्याचं गोदाम, जागा, स्थान, स्थानच म्हटलंय त्याला, स्थानम निधानम, ते भगवंत आहेत. म्हणजे भगवंता, कल्पना करा, अजून जगाची निर्मिती व्हायचीच आहे, त्या अव्यक्ताला सांभाळतात आहेत. आणि जगाची निर्मिती झाल्यानंतर पुन्हा फिरून जग जेव्हा संपेल, प्रलय होईस्तोवर अखंड फक्त सांभाळणे एवढंच काम चाललंय. आणि अशा ईश्वराचं मला स्मरण राहत नाही. माझा अहंकार जेव्हा उफाळून येतो तेव्हा त्याचं जबरदस्त विस्मरण मला झालेलं असतं. मी जेव्हा विकारी होतो, माझं अंतःकरण विकारी होतं, तेव्हा त्याचं विस्मरण झालेलं असतं. तैसा हृदयामध्ये मी रामू, माझ्या हृदयामध्ये तो राम आहे, त्या रामाचं विस्मरण झालेलं असतं. माझा या देहाचा होणारा प्रत्येक श्वासोच्छवास, या देहातल्या घडणाऱ्या सर्व क्रिया, त्या क्रिया करण्यासाठी निर्माण झालेलं जगत, हे सर्व त्याच्यामुळे संभवतं. पण मला याचं विस्मरण होतं. आणि म्हणून मी जीव भावानी अनंत दुःख भोगत असतो. असो, 295 क्रमांकाची शेवटची ओवी होती या 18व्या श्लोकावरची. पुढे भगवंत पुन्हा या जगताचा संबंध आणि या जगामध्ये मी काय करतो हे सांगणं सुरू ठेवतायत. 19 क्रमांकाचा श्लोक मी पहिले वाचतो. तपाम्यहमहं वर्षं निगृणामुत्सृजामि च अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन. तपाम्यहमहं वर्षं निगृह्णाम्युत्सृजामि च. पदच्छेद आहे तपामी अहम. तपाम्यहम म्हणजे तपामी अहम. अहम वर्षम निगृह्णामी उत्सृजामी च. अमृतं च एव मृत्युः च सत असत च अहम अर्जुन. अर्जुना, मी सूर्याच्या रूपाने तापतो. तपामी अहम. मीच वर्षाव केलेल्या पाण्याचे शोषण करतो. म्हणजे अहम वर्षम, पहिले तर पाणी पाडतो म्हणजे पाऊस पाडतो, आणि मग त्याचं शोषण करतो, तो मीच. निगृह्णामी उत्सृजामी च, म्हणजे मीच पुन्हा वर्षाव करतो आणि पाण्याचे शोषण करतो आणि मीच पुन्हा वर्षाव करतो. शोषण म्हणजे निगृह्णामी, पुन्हा वर्षाव उत्सृजामी. अमृतम च एव. त्याचप्रमाणे अमृत आणि मृत्यू, सत आणि असत मीच.
आहे. चाललाय की नाही? सृष्टीचक्र चाललंय की नाही? सृष्टीचक्राचा जो काय म्हणूया एक भक्कम आधारस्तंभ आहे, तो समुद्राच्या पाण्याची वाफ, मग पाऊस पडणं, ते पडलेलं पाणी आपल्याला नदी तलावांच्या रूपाने उपलब्ध असणं, पुन्हा ते पाणी समुद्राला जाऊन मिळणं आणि पुन्हा त्या पाण्याची वाफ होणं. कल्पना करा, हे हे चक्र जर थांबलं किंवा त्याच्यात मोठा बिघाड निर्माण झाला तर काय होईल? आणि बिघाड निर्माण व्हायला सुरुवात झालेलीच आहे. त्याला शुद्ध मराठीत ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतात. कारण प्रचंड प्रमाणात आपण या व्यवस्थेचं किंवा निसर्गाचं शोषण करायला सुरुवात केलेली आहे मनुष्याने, केवळ स्वतःच्या स्वार्थाकरता. गरजा निर्माण करायच्या आणि गरजा भागवण्यासाठी नवीन नवीन गोष्टी म्हणजे प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस निर्माण करायच्या. त्याच्यातून पुन्हा नवीन गरजा निर्माण होतात, पुन्हा नवीन गोष्टी सुरू करायच्या. आणि अमर्याद शोषण, एक त्याला थोडंसं आजच्या भाषेत थोडंसं विषांतर करून बोलतो, मेकॅनिस्टिक व्ह्यू असं म्हणतात. म्हणजे पहिली गोष्ट तर त्याच्यामागे प्रचंड मोठा स्वार्थ आहे, ज्याला कॅपिटॅलिझम असं म्हणतात अर्थातच. पण मेकॅनिस्टिक व्ह्यू म्हणजे दे व्ह्यू एव्हरीथिंग ॲज अ मशीन और मशिनिस्टिक व्ह्यू. आणि मशीन या दृष्टीने विचार केला की मग देन यू कॅन टेक इट अपार्ट अँड पुट इट टुगेदर द वे यू वॉन्ट, और यू कॅन रिडिझाईन इट. म्हणून तर आता डी एन एच्या लेव्हलला जाऊन रिराईट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुद्दा, आपण निसर्ग चक्राचाच एक भाग आहोत. माझा देह किंवा मी मनुष्य हा निसर्गाचा एक भाग आहे, हे मान्य करत नाहीत ही लोक. आणि म्हणून शोषण. अमेरिकेमध्ये भारतातही आता झालेलं आहे सगळं. रोज डिस्पोजेबलमध्ये जेवणारी लोक आहेत. काय म्हणालो मी? रोज जणू काही भांडी घासावी लागतात त्यांना बाहेर बसून. तरी बरं वॉशिंग मशीन म्हणजे डिशवॉशर असतं. पण विचारच नाही आहे की किती प्लास्टिक, किती कागद, त्याच्यासाठी तोडावी लागणारी जंगलं, 900,000 वर्ष डिकम्पोज न होणारं ते प्लास्टिक नावाचा पदार्थ, विचार नाही. तो आत्ता आपला विषय नाही. पण मुद्दा एवढाच सुरू होता की हे जे मूलभूत निसर्गाचं चक्र आहे, त्याच्यामध्ये ढवळाढवळ या गोष्टींमुळे होते. आणि कर्माचं, त्या त्या कर्माचं तसं तसं फळ देणं हा त्याचा नियमच आहे. कारण तो इथे सांगतोच आहे तसंही, काय सूर्याच्या रूपाने कोण? मीच तापतोय. अरे पाऊस मीच पाडतो. अरे पाऊस न पाडणारही मीच आहे. त्या पाण्याची वाफ व्हावी म्हणजे पाणी नावाचं द्रव विलक्षणच आहे. पाण्याचे गुणधर्म काही खरोखर विलक्षण आहेत. उदाहरणार्थ, तो आता फिजिक्सचा वर्ग नाही आहे, पण पाणी जेव्हा गोठतं, त्याचा बर्फ होतो आणि ते बर्फ पाण्यापेक्षा हलकं कसं हो? ते तरंगतं पाण्यावरती. कधी विचार केला का या गोष्टीचा? इट हॅज स्पेसिफिक फिजिकल प्रॉपर्टीज, वॉटर. नाही तर घन पदार्थ जड असतो की नाही, बुडायला पाहिजे पाण्यामध्ये, बुडत नाही. मॉलिक्युलर स्पेस वाढते. जाऊ द्या, ते सांगायचं नाही मला आत्ता. मी जसं तेच म्हणालो की पाणी, मी दुसरा त्याचं हे सांगत होतो की पाणी तीनही अवस्थांमध्ये, जल म्हणजे द्रव रूपामध्ये, वायू रूपामध्ये, बर्फ म्हणजे घन रूपामध्ये. कोण करतो आहे हे सगळं? पुन्हा इट गोज बॅक टू द सेम. पंचमाभूत कोणाच्या धाकात काम चाललंय सगळं? ज्याला जे नियम दिलेले आहे त्याचं उल्लंघन नाही आहे. आणि हे सगळं मी करतो, भगवंत सांगतात आहे. म्हणजे संपूर्ण आपलं जीवन केवळ त्या भगवंताच्या आधारावरती सुरू आहे. त्याचप्रमाणे अमृत आणि मृत्यू. आणि म्हणून अमृत आणि मृत्यू असे दोन शब्द आहेत, विरुद्धार्थी आहेत. त्यामुळे मृत्यू आपल्याला कळतो अर्थ, त्या म्हणूनच
अमृत या शब्दाचा अर्थसुद्धा समजायला सोपा आहे, कारण अमृत याचा अर्थ जीवन असा होतो. जीवन. आणि अमृत या शब्दाचा अजून विशिष्ट अर्थ म्हणजे प्राण धारण करून ठेवण्याची शक्ती. फार सुंदर अर्थ आहे तो. कल्पना करा, आपण जिवंत आहोत. मला खात्री इथे कोणाला शंका नसेल याबद्दल. बाकी अनेक गोष्टींबद्दल शंका असू शकते मी म्हटलेली, पण मी जिवंत आहे, कोणाला शंका नाही आहे. आपण जिवंत आहोत म्हणजे काय? आपल्या देहातले प्राण आपल्या देहाला अजून सोडून गेलेले नाहीत, बरोबर आहे? प्रश्न आहे, कोणामुळे? कशामुळे? पुन्हा आपण असं कधी विचारच करत नाही. प्राण वायुरूप आहे. आपल्या देहाला किती द्वार आहेत? 90 द्वारे. वर्णन केलं आहे भगवद्गीतेतच. अरे एवढीशी फट असली तरी वायू निसटून जातो. इथे तर 9 द्वारं असलेलं आहे. ही पुरी, हे नगर, हा देह, आणि त्याच्यात रंध्र जर बघितले तर असं म्हणतात 3.5 कोटी का काय जी काही संख्या असेल ती. म्हणजे मुद्दा एवढा, वायू निसटून जायला संधी किती आहे? गेला का निसटून? गेली. बुडली का पृथ्वी पाण्यामध्ये 70% पाणी असून? विरघळली का म्हणजे? हे कुठून येते आहे? म्हणजे मी मुद्दाम विज्ञानाच्या भाषेत हे सगळं मांडतो. हे फंडामेंटल, ही जी ताकद आहे, जे सामर्थ्य आहे, की प्राण धरून ठेवणं, प्राण धारण करणं. ययेदम धार्यते जगत झाला आहे विषय 7व्या अध्यायात. ती पराप्रकृतीच म्हणल्या भगवंतानी. अरे ती माझी पराप्रकृती समज अर्जुना, की या अपरा ज्या प्रकृती आहे तिचं धारण ती करते आहे. ही जी प्राण धारण करण्याची शक्ती, म्हणूनच जीवन चालवण्याची शक्ती, आणि म्हणूनच त्याला अमृत म्हटलं. आणि एक दिवस योग्य वेळ झाली की ही जशी धारण करण्याची शक्ती त्याच्याजवळ आहे, तशी काढून घेण्याची पण शक्ती त्याच्याजवळ आहे. ती शक्ती पण तोच आहे, म्हणून मृत्यूही तोच आहे. कारण प्राणाने देहांचा त्याग, प्राण सोडून जातात देहाला. म्हणजे त्यांनी धारण केलं होतं, आता तो धारण करत नाही आहे. हे करणं न करणं, हे हा तोच. म्हणून जीवाचा जन्म, जीवाचं सगळं जगणं आणि जीवाचा मृत्यू, सर्व काही तोच. आणि प्राण धारण करण्याची शक्ती त्याचीच, ज्याला अमृत म्हटलं आहे. आणि पुन्हा एकदा प्राण काढून घेण्याची शक्ती त्याचीच, मृत्यू. आणि त्याचप्रमाणे काय म्हटलं पुढे, सत आणि असत मीच आहे. आता आपल्याला असं वाटतं की सत तोच आहे, समजू शकतो. असत तोच आहे कसं काय? कारण सत आपल्याला समजतं, त्रिकालाबाधित, लगेच आपला वेदांताचा अभ्यास कामाला येतो ना आपल्या. पण असत कशाला म्हणतात आपल्याला माहिती आहे. असत म्हणजे जे कधीच नसतं ते, म्हणजे ज्याचा अभाव आहे ते. नेहमीची उदाहरणं, सश्याचं शिंग कधी कोणी पाहिलंय का? खपुष्प, आकाशाला लागलेलं फूल पाहिलंय का? पप्पूची देशभक्ती कोणी पाहिली आहे का? असं विनोद, पण मी नवीन दृष्टांत देत असतो. असत म्हणजे नाहीच, ते तो आहे असं कसं म्हटलं बा? म्हणजे भगवंत असत झाला का, असा त्याचा अर्थ होतो? तसा अर्थ तिथे नाही, तसा आशय अपेक्षित नाही. हे सांगताना आचार्य भाष्य करतात, कार्य कारणे वा सदसती. कार्यकारणे म्हणजे इथे सत आणि असतचा अर्थ विशिष्ट आहे, की सत याचा अर्थ कार्य, आणि त्या कार्याचं कारण म्हणजे असत. का बरं असं म्हटलं? असं म्हणण्याचं कारण असं आहे की जे कारण जे असतं ते नेहमी अव्यक्त असतं, आणि कार्य जे असतं ते व्यक्त असतं, बरोबर? आता जगत हे कार्य आहे, ते व्यक्त आहे. त्या जगताचं कारण काय आहे? त्यांनी सांगितलं, अरे मीच आहे.
या अर्थाने असत म्हणजे जे अव्यक्त आहे, म्हणजे दशांगुळे उरला. त्याच्या एकांशेन स्थित आहे जगत. एका अंशावरती हे जग स्थित आहे. त्यामुळे स्थित आहे म्हणजे जग निर्माण झालेलं आहे, जग व्यक्त आहे, म्हणून ते सत आहे. त्या जगतात, नामरूपात्मक जगतामध्ये तो व्यापून आहेच. तो विचार आपण केलाच. पण ते जगत ज्या त्याच्या एका अंशावर स्थित आहे, त्याच्या पाठीमागे तोच आहे आणि असा अनंत तो उरलेला आहे. म्हणजे याला सगुण ब्रह्म म्हणतात. तिथे मायेने काही त्याच्या पूर्ण स्वरूपाला व्यापलेलं नाही आहे, आपल्या दृष्टीने सुद्धा काही मर्यादितच. हे संपूर्ण अव्यक्त कारण तोच पूर्णम अधः. आणि जे व्यक्त कार्य पूर्णम इदम. ते इदम म्हणजे कार्य म्हणजे जगत, तोच. आणि अधः म्हणजे तो, हे झालेला आहे सांगण्यासाठी पूर्णम. तो दोन्ही रूपाने पूर्णच आहे. आणि म्हणून म्हटलं आहे की, इथे म्हटलं आहे भगवंतांनी की काय आहे, सत आणि असत मीच आहे. कारण कारणही तोच आहे, कार्यही तोच आहे, नवे कार्य कारणातीतही तोच आहे, जी मगाशी मी सांगितलं. मायेच्या संदर्भाने जेव्हा आपण बोलतो तेव्हा कारण आणि कार्य ही भाषा संभवते. पण मायेच्या पलीकडे अपार तो उरलेला आहे. माया शांत आहे, तो अनंत आहे. अनादि निश्चित आहे माया, पण शांत आहे. असा हा 19 क्रमांकाचा श्लोक. याच्यावरती म्हणजे या श्लोकावरच्या ओव्यांचा अभ्यास करण्यापूर्वी गीता दीपस्तंभकडे आपल्याला वळावं लागणार आहे, ज्याच्याकडे आपण वळलो नाही बरेच दिवस झाले. कारण परमपूज्य काकांनी 16, 17, 18, 19 या 4 श्लोकांचा गट केला आणि त्या 4ही श्लोकांचा अर्थ पुन्हा एकदा आणि त्याच्यावरचं विवेचन आहे ते आपल्याला बघावं लागणार आहे. आणि मग आपण या ज्ञानेश्वरीच्या ओव्यांकडे वळू शकतो. पण त्याचा पूर्ण विचार होण्या एवढा वेळ उरलेला नाही आहे. त्यामुळे आपण आज असं करूया, आज आपण इथे थांबूया. कारण अर्धवट वाचण्यात अर्थ नाही, पुन्हा मग पुढच्या वेळेला तो विषय आठवत नाही. तर या निमित्ताने पुन्हा एकदा आपली 16, 17, 18, 19 या श्लोकांची उजळणी होणार आहे. आणि नेहमीप्रमाणे परमपूज्य काकांचं अत्यंत साधनाभिमुख असं आपल्याला विवेचनही त्याच्यात वाचायला ऐकायला मिळणार आहे. तर आज आपण 295 क्रमांकाच्या ओवीपर्यंत अभ्यास झाला आणि 19 क्रमांकाच्या श्लोकाचा आपण सुद्धा सविस्तर आपण विचार केला. तर आज आपण इथे थांबूया आणि सर्व चिंतन हा जो अमर्याद सुहृत, आपल्या सर्वांचा सुहृत असलेला भगवंत, आणि त्या भगवंताचं चालतं बोलतं रूप असलेले सद्गुरू यांच्या चरणी आपण चिंतन पुष्प अर्पण करू आणि थांबूया. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.